नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल एक अपडेट घेऊन आलेलो आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पालकमंत्र्यांना आदेश दिलेला आहे। काय तो आदेश आहे आणि काय आता नेक्स्ट गव्हर्नमेंटचं राज्य सरकारचं काय टार्गेट आहे लाडकी बहीण योजनेबाबत संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। मी असेच माहितीचे आणि लेटेस्ट लाडकी बहीण योजनेचे अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर पाहूया की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय आदेश दिलेले पालकमंत्र्यांना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1.5 कोटी महिलांना 3,000 रुपये मिळवण्यासाठी कशा प्रकारे टार्गेट केलेलं आहे, कशा प्रकारे ते जी राज्याची यंत्रणा आहे, जी शासकीय यंत्रणा आहे, तिला कशा प्रकारे कामाला लावलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने तेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना महत्त्वाचा आदेश दिलाय, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा काम हे 19 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करा, असा आदेश एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांना दिलेला आहे। आता या आदेशमध्ये त्यांनी काय म्हटलंय तर राज्याचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी युद्ध पातळीवर काम करा आणि या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील लाखो महिला अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत। राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आहे, पण लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात त्याच्या आधी 2 महिन्याची आर्थिक मदत हे राज्य सरकार जमा करणार आहे। आणि एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांनाही एक तातडीचा आदेश दिलेला आहे की जेवढेही जास्त फॉर्म 19 ऑगस्ट पर्यंत भरले जातील तेवढे जास्त भरा, कारण 2 महिन्याची इन्स्टॉलमेंट रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकार सगळ्या बहिणींना गिफ्ट म्हणून देणार आहे, अशी महत्वाची सूचना ही राज्य सरकारकडून आलेली आहे। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील 1.5 कोटी महिलांना बँक खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी 2 महिन्यांचे योजनेचे पैसे पाठवण्याच्या तयारीत आहेत। याचाच अर्थ राज्यातील 1.5 कोटी महिलांना बँक खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी 19 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळू शकतात। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या रक्षाबंधन दिवशी 1.5 कोटी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचा टार्गेट त्यांचा आहे। म्हणून या पार्श्वभूमीवर जे पालकमंत्री जिल्ह्यांचे त्यांना सक्त निर्देश देण्यात आलेले की तातडीने जेवढे लाडकी बहिणीचे फॉर्म जास्त भरता येतील तेवढे जास्त भरा आणि कशा प्रकारे प्रोसेस फास्ट करता येईल, कशा प्रकारे जास्त प्रमाणात फॉर्म भरून घेऊ शकतो अशी यंत्रणा तयार करा, असे एकनाथ शिंदेंनी पालकमंत्र्यांना दिशानिर्देश दिलेले आहेत। तर अशा प्रकारे आता ही अपडेट लाडकी बहीण योजनेबद्दल आलेली आहे। आणि एक मोठी अपडेट म्हणजे जळगाव जिल्ह्यात तब्बल 4 लाख महिलांनी अर्ज भरलेला आहे। बघा, जळगाव जिल्हा अग्रिम आहे आणि त्यानंतर गिरीश महाजननी तिथे चांगल्या प्रकारे सगळं आपटून ठेवलेलं आहे। त्यानंतर वाशिम मध्येही 1 लाखापेक्षा जास्त अर्ज भरलेले आतापर्यंतचे 2 डिस्ट्रिक्टच्या अपडेट आपल्यापर्यंत आलेली। मित्रांनो, जास्तीत जास्त लाडक्या बहीणपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।